नमस्कार मंडळी, अमृतवाणी बस चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण साती आसरा म्हणजे नक्की कोण असतात, म्हसोबा महाराजांसोबत त्यांचे नाते काय आहे आणि मुख्य म्हणजे साती आसरांचा त्रास नक्की का होतो आणि तो कोणाला होऊ शकतो याबद्दल सविस्तर आणि सखोल माहिती घेतली आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत की साती आसरांचा कोणताही त्रास किंवा बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी शास्त्रोक्त आणि अत्यंत प्रभावी असा विधी घरच्या घरी कसा करायचा. व्हिडिओमध्ये मी पूजेची मांडणी, लागणारे साहित्य आणि प्रार्थना कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओचा कोणताही भाग मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की कमेंटमध्ये साती आसरा की जय आणि म्हसोबाच्या नावाने चांग भलं नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की साती आसरांचा त्रास नक्की काय असतो. साती आसरा या जलदेवता आहेत आणि त्यांचे दोन स्वरूप असतात, एक देवरूपी आणि दुसरे दैत्यरूपी. जर तुम्हाला पुढे सांगितल्याप्रमाणे काही जाणवत असेल तर तो साती आसरांचा प्रभाव असू शकतो. घरातील लहान मुले विनाकारण वारंवार आजारी पडणे, वैद्यकीय उपचार करूनही तब्येतीत सुधारणा न होणे, विवाहित स्त्रियांना संतती प्राप्तीमध्ये सतत अडथळे येणे किंवा गर्भपातासारख्या समस्या उद्भवणे, काही जणांच्या अंगात साती आसरांच्या नावाने येणे किंवा अंगावर येणे. जर यापैकी कोणतीही अडचण असेल तर घाबरून न जाता श्रद्धेने हा विधी नक्की करून पहा. हा विधी तुम्ही कोणत्याही महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता. आषाढ महिना या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. हा उपाय तुम्हाला सलग 7 आठवडे करायचा आहे. यासाठी काही नियम असतात. घरात सुतक किंवा मासिक धर्म असल्यास हा विधी करू नये. विधी करण्यापूर्वी सकाळी लवकर स्नान करून शुद्ध व्हावे. घरातील नियमित देवपूजा केल्यानंतर हा विधी सुरू करावा. चला तर मग पाहूया पूजेची मांडणी कशी करायची. पाटावर रांगोळीने किंवा कुंकवाच्या मदतीने साती आसरांच्या 7 उभ्या रेषा आणि एक 8वी रेष म्हसोबा महाराजांच्या नावाने ओढून घ्या. रेषा मारणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 8 सुपाऱ्या देखील मांडू शकता. एका पाटावर स्वच्छ हिरवा कपडा किंवा हिरवा ब्लाउज पीस अंथरा. त्या हिरव्या पिसावर 7 नागवेलीची म्हणजेच विड्याची पाने ठेवा. लक्षात ठेवा, पानाचे देठ देवाकडे आणि टोक तुमच्याकडे असावे. प्रत्येक पानावर एक सुपारी किंवा सुपारीचा तुकडा ठेवावा. एक खडी साखरेचा खडा आणि एक फूल ठेवा. म्हसोबा महाराजांसाठी कांदा भाकरीचा नैवेद्य बाजूला काढून ठेवावा. 7 अगरबत्त्या लावून प्रसन्न वातावरण तयार करावे. मांडणी पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून साती आसरांच्या नावाने चांग भलं असा जयघोष करावा. देवीसमोर नतमस्तक होऊन नाक घासून आपली काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी. प्रार्थना तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता. हे साती आसरा आई, हे म्हसोबा देवा, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर असलेला हा त्रास दूर करा. मी हे 7 मंगळवार किंवा शुक्रवार तुमचे व्रत करत आहे. माझे सर्व विघ्न दूर करा. पूजा पूर्ण झाल्यावर हिरवा कपडा सोडून बाकीचे सर्व साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. प्रत्येक आठवड्यात नवीन साहित्य वापरा, पण तो हिरवा पीस तोच ठेवला तरी चालेल. तर मंडळी, हा होता साती आसरांचा त्रास दूर करण्याचा अत्यंत सोपा आणि घरगुती विधी. श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच सकारात्मक अनुभव येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल. अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.